विद्यार्थी मित्र, आता बघा या ठिकाणी तुम्हाला मी कल्पना दिलेली आहे की आपण 11वीचं तासिका घेत असताना 11वीचं तासिका ही आपला चौथा पिरियड आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की हे लिव्हिंग वर्ड या धड्यामध्ये आपण हा भाग बराच या ठिकाणी बघितलेला आहे. लिव्हिंग वर्डमध्ये आपण या ठिकाणी बघा याच्यामध्ये काय काय घेतलं आपण या ठिकाणी तुम्हाला सांगतो. लिव्हिंग वर्ड कशाला, सजीव सृष्टी कशाला म्हणतात ते सांगितलं आपण. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, बरोबर आहे. जीवाचे तत्व काय आहे, मुख्य मूलभूत तत्व काय आहेत त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितली. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेली काही कॅन यू टेल, तुम्ही काही सांगू शकाल का त्याच्याबद्दल असं म्हणलेलं आहे. थिंक अबाउट इट, याच्याबद्दल थोडंसं विचार करा असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा भाग इथपर्यंत तुम्हाला मी घेतलेला आहे. आता चौथ्या पिरियडमध्ये आता बघा या ठिकाणी हार्बेरियम. आता बघा हा पिरियड बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी नाही, याच्यावर प्रश्न विचारले जाणार नाही बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये. मात्र तुम्हाला ओझरती घेतो, मात्र CET आणि नीटसाठी मात्र ह्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ज्यांना बोर्डाची तयारी करायची त्यांनी हे बघायचं सुद्धा नाही. जर समजा त्यांना कोणाला नीट आणि CETची तयारी करायची आहे तर त्यांनी ते बघावं. आणि त्यासाठी मी आता थोडं हे फास्ट घेतो जेणेकरून तुम्हाला फक्त त्याची वाचून फक्त त्याच्यात काय आहे हे सांगतो फक्त. आणि बोर्डाच्या दृष्टिकोनातून जे असलेला अभ्यासक्रम आहे 2020-21साठी त्याच्यावर आपण डिटेल अभ्यास करूया. तुम्हाला यापूर्वीसुद्धा सांगितलं की आपलं यूट्यूब चॅनलला डॉक्टर अकबर बायोलॉजी, त्याच्यामध्ये 11वी आणि 12वीची पिरियड आहेत. 11वीचं पिरियड असेल तर त्या ठिकाणी 11वी असं उल्लेख केलेला आहे, त्याच्यामध्ये 11वी आपण पाहावं, बरोबर असा त्याचा अर्थ आहे. चला आता बघा या ठिकाणी हार्बेरियम कशाला म्हणतात या शब्दाचा अर्थ या ठिकाणी बघा. द वर्ड हार्बेरियम प्लुरल हार्बेरिया. बघा हार्बेरियम आणि हार्बेरिया प्लुरल आणि सिंग्युलर म्हणजे एकवचनी, प्लुरल म्हणजे अनेकवचनी. हार्बेरियम हे एकवचनी आहे आणि अनेकवचनी हार्बेरिया. वॉज कॉइन्ड बाय प्युटॉन डी टॉर्नफॉर्ड इन द बुक एलिमेंट्स या पुस्तकामध्ये यांनी दिलेले आहेत. द आर्ट ऑफ हार्बेरियम वॉज इनिशिएटेड बाय ॲन इटालियन टॅक्सॉनॉमिस्ट ल्यूस गिनी इन 1490 आणि 1556. आता हे शास्त्रज्ञानं ज्यांचे नाव दिलेले त्यांचं त्यांनी केलेलं आहे आणि कालावधीसुद्धा दिले त्यांनी कधी केलेलं आहे. हार्बेरिया आर इफेक्टिव्ह टूल्स इन द टॅक्सॉनॉमिक स्टडीज. टॅक्सॉनॉमिक म्हणजे प्राणी आणि वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी हार्बेरिया हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. टूल म्हणजे साहित्य साधन आहे असा त्याचा अर्थ आहे. हार्बेरियम इज एसेन्शियल इज अ ड्राईड पार्ट ऑफ स्पेसिमन दॅट इज स्प्रेड ट्रीटेड अँड माउंटेड ऑन स्टँडर्ड साईज शीट इन ऑर्डर टू प्रिझर्व इट. आता हार्बेरियम हे काय, वनस्पतींचं वाळलेलं प्लांटचा भाग आहे ते, जेणेकरून ते एका शीटवर त्या ठिकाणी त्याला काय केलं जातं, चिटकवलं जातं आणि ड्राय करून कोरडं करून त्याच्यावर दाबून प्रेस करून त्या ठिकाणी ठेवलं जातं असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर हा बायदा या ठिकाणी प्लांटची दिलेली आहे माहिती आणि ड्राय डिश शीटवर आहे आणि खाली त्याची माहिती लिहिली जाते असा त्याचा अर्थ आहे. डेट प्लेस कलेक्शन अलॉंग विथ डिटेल्ड क्लासिफिकेशन अँड हायलाइटनिंग विथ इट्स इकॉलॉजिकल peculiarities, characteristics of plant are recorded on the same sheet. मग या शीटवर काय केलं जातं त्या ठिकाणी त्याची तारीख, त्याचं कुठून कलेक्शन केलेलं आहे, डिटेल त्याचं क्लासिफिकेशन काय आहे आणि त्याच्यातले महत्त्वाचं काही वैशिष्ट्य काय आहे, इकॉलॉजिकल पिक्युरिटी त्याचं वैशिष्ट्य आणि कॅरेक्टर ऑफ द प्लांट रेकॉर्ड ऑन द सेम शीट. आणि अशा प्रकारचं जे काही माहिती असेल तर त्या प्लॅनच्या संदर्भामध्ये त्या शीटवर रेकॉर्डमध्ये ठेवली जाते. लोकल नेम ऑफ द कलेक्टर्स बाय ॲडेड. लोकल नेम स्थानिक भागामध्ये नाव काय आहे त्याचं असा त्याचा अर्थ आहे. आणि नेम ऑफ द कलेक्टर कोणी कलेक्ट केलेलं आहे, ॲडेड इन ते ॲड करून ठेवलेलं आहे. दिस इन्फॉर्मेशन इज गिवन ॲट ए लोअर राईट कॉर्नर ऑफ द शीट इज कॉल्ड लेबल. बघा कॉर्नरच्या खाली राईट साईडला या ठिकाणी शीटला या ठिकाणी अशा प्रकारचं लिखाण केलं जातं, हे ड्राईड करून असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी बॉटनिकल गार्डन. बॉटनिकल गार्डन म्हणजे काय या ठिकाणी, आता बघा बॉटनिकल गार्डन आर द प्लेस वेअर द प्लांट ऑफ डिफरंट व्हरायटी कलेक्टेड फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड आर ग्रोन इन ए सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक इन ए व्ह्यू मॅनर.
म्हणजे ह्याचा अर्थ असा, बॉटनिकल गार्डन म्हणजे अशी एक गार्डन, अशी एक जागा ज्या ठिकाणी जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये येणारे जे काही वनस्पती असतील तर त्या ठिकाणी तिथं त्यांचं कल्टिवेट केलं जातं, त्यांचं संगोपन केलं जातं, लहानाचं मोठं केलं जातं असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याला नाव दिलं जातं, सायंटिफिक नेमाने त्याच्यानंतर सिस्टमॅटिक त्याची माहिती वगैरे दिली जाते. प्लांट आर लेबल्ड, मग त्या प्लांटला नाव दिलं जातं, कुठून आणलेलं आहे, कसं आहे, काय नाही. द लेबल बोर्ड शो द सायंटिफिक ॲज वेल एज कॉमन नेम ऑफ द प्लांट. मग त्या ठिकाणी त्या प्लांटला शास्त्रीय नाव काय आहे आणि कॉमन नेम काय आहे, अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याची माहिती त्या याच्यामध्ये केली जाते, असा त्याचा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये नंतर त्या ठिकाणी दिलेले, त्या ठिकाणी नोन द सायंटिस्ट, या शास्त्रज्ञाला ओळखा असं म्हणते. इन 1543 फर्स्ट बॉटनिकल गार्डन ऑफ द वर्ल्ड वॉज एस्टॅब्लिश्ड बाय अन इटालियन प्रोफेसर ल्युका गिनी, कंसामध्ये AD in 1490 and 1556 ॲट ए पैसा इटाली. आता बघा या ठिकाणी हे शास्त्रज्ञानं 1553 त्या ठिकाणी फर्स्ट बॉटनिकल गार्डन हे या ठिकाणी त्यानं दाखवून दिलेलं आहे, व्यवस्थापन त्याचं केलेलं आहे, असा त्याचा अर्थ त्याचा कालावधीसुद्धा दिलेला आहे. बॉटनिकल गार्डन ॲट क्यू इन इंग्लंड इज नोन फॉर largest collection of more than 30,000 specimen preserved plant. वनस्पतींच्या 30,000 जाती साठवून ठेवलेल्या आहेत त्या आजही जिवंत त्या ठिकाणी त्या गार्डनमध्ये. अँड मोर दॅन 7 मिलियन हार्बेरिया 7 मिलियनपेक्षा जास्त त्या ठिकाणी. आता हार्बेरियाचा अर्थ लक्षात आला, वनस्पतींचं वाळलेलं, त्याला साठवून ठेवलेलं त्या ठिकाणी, त्याला जसाला तसं. आणि बॉटनिकल गार्डनमध्ये ती जागा त्या ठिकाणी काय केलं जातं, त्याला प्लांटला त्या ठिकाणी जिवंत असं कल्टिवेट केलं जातं गार्डनमध्ये, असा त्याचा अर्थ आहे. इंटरनेट माय फ्रेंड, इंटरनेट आपला मित्र आहे, त्याच्यावर खूप माहिती मिळते. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोफेसर अल्मेडा, प्रोफेसर VN नाईक, डॉक्टर AV साठे, डॉक्टर PG पटवर्धन with reference to their taxonomic work and biodiversity conservation. आता बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन म्हणजे जैविक विविधता प्लॅन्टची किंवा ॲनिमलची असलेली ती साठवली जावी, जेणेकरून ते आपल्याला उपयोगी पडते, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. आता बघा बायोडायव्हर्सिटी या ठिकाणी इथं कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी असं सांगितलेलं आहे, म्हणजे जैविक जे विविधतेचं संवर्धन करणे. कन्झर्वेशन म्हणजे काय, त्याचं त्या ठिकाणी संगोपन करून त्याची व्यवस्थापन राखून ठेवणे, असा त्याचा अर्थ आहे. बायोडायव्हर्सिटी इज अ डिग्री ऑफ व्हेरिएशन ऑफ लाईफ फॉर्म इन इकोसिस्टीम. इकोसिस्टीम म्हणजे अशा ठिकाणी ती जागा की ज्या ठिकाणी प्लांट आणि ॲनिमल सगळ्या प्रकारचे वनस्पती त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सजीव त्या ठिकाणी कल्टिवेट केलं जातं. बायोडायव्हर्सिटी इज एसेन्शियल टू मेंटेन द इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी. इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरता. बरोबर आहे. आपलं त्या ठिकाणी निसर्गाचं त्या ठिकाणी महत्त्व त्या ठिकाणी काय तर त्याचं साठवलं जातं, राखवलं जातं. द एक्सटेंट ऑफ कॉम्प्लेक्सिटी अँड डेन्सिटी ऑफ बायोडायव्हर्सिटी कॅन बी रिगार्डेड ॲज ए मेजर ऑफ हेल्थ ऑफ ॲन इकोसिस्टीम. फुल स्टॉप. पॉप्युलेशन एक्सप्लोजन अँड ओव्हर एक्सप्लॉटेशन ऑफ रिसोर्सेस has resulted in loss of biodiversity at the alarming rate. म्हणजे काय, अति तिथे माती. पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालं तर त्या ठिकाणी अति तिथे माती होतं त्या ठिकाणी, त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी निसर्गाचा समतोल बिघडला जातो. म्हणजे कमी असू नये जास्ती असू नये असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून कॉन्स्टंट अशा प्रकारचं अलाराम दिली जाते. अलाराम म्हणजे धोक्याची घंटा असा त्याचा. कन्झर्वेशन इन्व्हॉल्व द अटेम्प्टिंग टू slow down, stop or even reverse the loss in the natural habitat of organism. This is known as in situ conservation. In situ म्हणजे काय, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या भूभागामध्ये कोणत्या वनस्पती किंवा प्राण्यांचं त्या ठिकाणी कमतरता आहे त्याचं माहिती सांगणारं. Why does the loss of biodiversity matter? मग बायोडायव्हर्सिटी हे का होतं त्या ठिकाणी.
बरोबर आहे. आपण समाजाचं किंवा निसर्गाचा समतोल बिघडतो आपण असं म्हणतो. बरोबर, अति जंगलतोड झाल्यानंतर त्या ठिकाणी निसर्गाचा समतोल बिघडतो. बरोबर आहे. अति प्राणहानी जरी झाली तर त्या ठिकाणी निसर्गाचं विसंगती होते. व्हाय डज द लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी मॅटर फॉर मेनी पीपल? इट इज अ सिम्पल मॉरल ऑर इथिकल इश्यू. बघा, फॉर काही त्या ठिकाणी तात्विक लोक काय करतात, इट इज व्हेरी सिम्पल. मोरल आणि इथिकल, मोरल म्हणजे तात्विक, इथिकल म्हणजे नैतिक, हे आपल्या जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या वनस्पती आपला आवश्यक आहेत असा त्याचा अर्थ आहे. वी शेअर आवर प्लॅनेट विथ ए ह्यूज रेंज ऑफ अदर ऑर्गॅनिझम. आपल्या पृथ्वी तलावर त्या ठिकाणी खूप अशा प्रकारचे सजीव वेगवेगळे विभिन्न आहेत. अँड वी हॅव नो राईट टू हार्म देम. त्यांच्यापासून आपल्याला धोका नाही. आपल्याला सजीव सृष्टी फायदाच देऊ शकेल. प्राणी आपल्याला फायदा देतात, वनस्पती आपल्याला फायदाच देतात, मात्र नुकसान काही करत नाहीत असा त्याचा अर्थ आहे. आपला बेनिफिशियल आहे. आपल्याला वनस्पतीपासून अन्न मिळतं, त्या ठिकाणी अन्न आपण खातो, आपल्या फायद्याची आहे. वनस्पती प्राण्यापासून आपल्याला बेनिफिट आहे, मांस आहे, अन्न आहे, त्याचे अन्न पण करतो किंवा आपले ओझे वाहून येतात, आपलं कामं करतात त्या ठिकाणी. त्याच्यामुळे ते सजीवसुद्धा आपल्याला बेनिफिशियल आहे. बायोडायव्हर्सिटी हेल्प टू मेंटेन स्टॅबिलिटी इन इकोसिस्टम. जैविक विविधता असेल तर त्या ठिकाणी काय, निसर्गाचा समतोल राखला जाईल. लॉस ऑफ वन व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम कॅन अफेक्ट द एंटायर इकोसिस्टम. एक सजीव सृष्टी जर त्याच्यामधून जर नाहीशी जर झाली, एक सजीवाचा ग्रुप जर नाहीसा होऊन गेला तर त्या ठिकाणी निसर्गाचा समतोल बिघडतो असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी नंतर तर या ठिकाणी असं आहे की आता बघा या ठिकाणी इथे दिलेले या ठिकाणी म्युझियम हे शब्द आता म्युझियमसुद्धा हे सुद्धा या ठिकाणी तुमच्या बोर्डाच्या अभ्यासक्रमातून कमी केलेल्या मात्र नीट आणि जीसाठी आहे. ते बघा, म्युझियम काय आहे. म्युझियम आर द प्लेस वेअर द कलेक्शन ऑर प्रिझर्व ऑफ प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन आर केप्ट. प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन मे बी प्रिझर्व इन फॉर्मलिन 10% to 40% फॉर्मॅलिटी इन ट्रान्सपरंट जार. बरोबर आहे. अँड जार आर लेबल्ड. बघा, म्युझियम म्हणजे अशी जागा त्या ठिकाणी काचेच्या पात्रामध्ये भांड्यामध्ये तो प्राणी तसंच ठेवणे. बरोबर. एखादा साप आहे, एखादं त्या ठिकाणी पाल आहे किंवा आणखीन काय जशाला तसं ठेवणे, ते फॉर्मॅलिटीड किंवा त्याला फॉर्मॅलिन आपण असं म्हणतो, त्याच्यामध्ये साठवून ठेवणे. म्हणजे तो साठवल्यानंतर तो खराब होत नाही, वास येत नाही, कुजत नाही, काय नाही. फॉर्मॅलिटीड किंवा फॉर्मॅलिनमध्ये जसाला तसा राहतो, त्याला आपण म्युझियममध्ये त्या ठिकाणी हे. आणि त्याच्याखाली त्या ठिकाणी ते जारच्या खाली त्या ठिकाणी त्याचं नाव, लेबल वगैरे सगळी माहिती त्या ठिकाणी द्यायचं की जे आपल्याला काचेच्या भांड्यातून आपल्याला आरपार ते दिसू शकेल असा त्याचा अर्थ आहे. त्याला म्युझियम असं आपण म्हणतो. अशा प्राण्यांचं साठवण केलं जातं, प्राणी आणि वनस्पतींचं, त्याला आपण म्युझियम असं आपण म्हणतो. ओके. लार्ज ॲनिमल लाईक बर्ड्स अँड मॅमल्स आर युजली स्टफिड अँड प्रिझर्व. This science is known as taxidermy. Specimen in dried form are also kept in museum. आता म्युझियममध्ये फॉर्मॅलिटीड किंवा फॉर्मॅलिनमध्ये ठेवलं जातं आणि त्याला वाळून त्याच्यातलं अंगातलं पाणी कमी करून सुद्धा त्याला तसंच त्या ठिकाणी वाळलेल्या स्वरूपामध्ये सुद्धा ठेवलं जातं असा त्याचा अर्थ आहे. वी कॅन इव्हन फाइंड द सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ शेल स्केलेटन ऑफ ॲनिमल. मग त्या प्राण्यांचे शेल असतील, त्यांचे कवच ज्याला आपण म्हणतो, स्केलेटन म्हणजे त्यांचे हाडांचे सांगडे असतील, किंवा इन्सेक्ट बॉक्सेस इन म्युझियममध्ये कीटकांचे जे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये ते ठेवलं जातं जसाला तसं असा त्याचा अर्थ. दस द बायोलॉजी म्युझियम इन द एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आर रेफरन्स हब ऑफ द बायोडायव्हर्सिटी स्टडीज. आता जैविक विविधतेचा अभ्यास करण्यासाठी एज्युकेशनल शैक्षणिक संस्थेमध्ये हे ठेवलं जातं असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. हे बघा, हे म्युझियम वगैरे दिलेले आहेत. ह्या म्युझियममध्ये बघा हे दिले लेकरं बघताय त्या ठिकाणी आहेत का, हे सगळं पूर्ण प्रिझर्व करून ठेवलेलं आहे त्या ठिकाणी. बघा, आता तुमच्या पुस्तकामध्ये दिसणार नाही, मात्र इथं PDF फाईलमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहता येतं असा त्याचा अर्थ आहे म्युझियमचा या ठिकाणी संदर्भ आला. लक्षात आलं. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी झूलॉजिकल पार्क. आता झूलॉजिकल पार्क म्हणजे आता कोणती पार्क आली या ठिकाणी. आता झूलॉजिकल पार्कमध्ये या ठिकाणी बघा, झूलॉजिकल पार्क जनरली नोन ॲज अ झू
ज्याला आपण प्राणी संग्रहालय आपण म्हणतो, प्राणी साठवलं जातं, इज अ प्लेस वेअर इंटरनेट फॉर कॉमन मॅन इन ए झू याच्यामध्ये झूमध्ये या ठिकाणी काय म्हणते बघा, इन ए झू वाईल्ड ॲनिमल आर केप्ट इन कॅपिटिव्हिटी, बरोबर आहे. म्हणजे त्याच्या क्षमतेनुसार त्या ठिकाणी त्या प्राण्यांना त्या ठिकाणी तिथं ठेवलं जातं. त्या प्राण्यांना त्यांना वातावरण कोणतं लागतं, अन्न कोणतं लागतं, ही सगळी व्यवस्था केली जाते. जसं बॉटनिकल गार्डन जसं आहे ना, ही झुलॉजिकल पार्क तसं त्या ठिकाणी आहे. म्हणजे ते बॉटनिकल गार्डन पण वनस्पतीसाठी, झुलॉजिकल पार्क हे प्राण्यांसाठी असं. दे आर प्रोटेक्टेड, केअर इज टेकन टू प्रोव्हाइड द कंडिशन सिमिलर टू देअर नॅचरल हॅबिटॅट. आता जंगलामध्ये जसं राहतो ते नॅचरल त्यांचं हॅबिटॅट आहे, तशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांना झुलॉजिकल पार्कमध्ये त्या जंगली प्राणी असतील किंवा पाळीव असतील त्यांना जसं वातावरण लागतं तसं वातावरण निर्माण करून दिलं जातं, तरच त्या ठिकाणी ते जिवंत चांगल्या पद्धतीने राहू शकतात. बरोबर. या ठिकाणी काय म्हटलं, या ठिकाणी नॅचरल हॅबिटॅट कंसामध्ये एक्सिट्यू किंवा बाहेरचे असतील किंवा आपल्या देशातले असतील किंवा देशाच्या बाहेर. इन झू नॅचरलिस्ट कॅन स्टडी फूड हॅबिट अँड बिहेवियर ऑफ ॲनिमल. मग त्या निसर्गाचा अभ्यास करणारे जे शास्त्रज्ञ आहेत तर त्यांचं अन्न काय आहे त्या प्राण्यांचं, बरोबर आहे, आणि त्यांचं बिहेवियर काय आहे प्राण्यांचं, ते सगळं अभ्यास करतात. फ्लोरा, म्युनियल, मोनोग्राफ अँड द कॅटलॉग आर सम अदर टूल्स टू मेंटेनिंग द बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड. आता हे प्राण्यांचं त्या ठिकाणी त्यांचं पूर्ण माहिती, त्यांचं संकलन करेक्शन केलेलं सगळं पूर्ण हे रेकॉर्ड करून मेंटेन केलं जातं. फ्लोरामध्ये त्या ठिकाणी प्राण्यांचं त्या ठिकाणी वनस्पतीचं ग्रुपचं नाव आहे. फ्लोरा इज द प्लांट लाईफ ऑकरिंग इन ए पर्टिक्युलर एरिया ऑन अ टाईम. त्या टायमिंगमध्ये त्या भागामध्ये आढळणाऱ्या वनस्पती फ्लोरा. आणि फॉना म्हणजे प्राण्यासाठी विशिष्ट भागामध्ये त्या ठिकाणी राहणारे ते प्राणी त्या जागेमध्ये. ए मोनोग्राफ डिस्क्राईब एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप व्हेअर ॲज मॅन्युअल प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. आता मॅन्युअल इन्फॉर्मेशन मंथली त्यांना माहिती पुरवठा केली जाते. ते कशा पद्धतीने असतात काय नाही तर कीज अबाउट आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसीज फाउंड इन ए पर्टिक्युलर एरिया. त्या एरियामध्ये ती स्पेसीस कोणती राहते त्याची संदर्भामध्ये त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी दिली जाते. ही झुलॉजिकल पार्क असं असतं त्या ठिकाणी प्राणी संग्रहालय. हे बघा इथं प्राणी संग्रहालय आहे, बरोबर आहे. बघा आता हे प्राणी संग्रहालयाची हे या ठिकाणी ही माहिती आहे असा त्याचा अर्थ आहे. आता त्याने या ठिकाणी काही माहितीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी काय प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला ते आपण या ठिकाणी बघू. या ठिकाणी कॅन यू टेल, सांगू शकताल का म्हणते, व्हॉट आर द एसेन्शियल ऑफ ए गुड हर्बेरियम. आता बघा कोणते गुड एसेन्शियल आपल्याला अत्यंत आवश्यक असणारे हर्बेरियम कोणते आहेत, मेडिसिनल प्लांट आहेत, बरोबर आहे असा त्याचा अर्थ आहे. व्हाय शुड वी व्हिजिट बॉटनिकल गार्डन. बॉटनिकल गार्डनला आपण का व्हिजिट करतो, कारण वेगवेगळ्या एकाच ठिकाणी विविध अशा प्रकारचे वनस्पती आपल्याला मिळतात. आणि म्युझियमला आणि झूला सुद्धा का, कारण एका ठिकाणी आपल्याला सर्व माहिती एकत्रित, नाही तर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर सगळीकडे फिरावं लागतं त्या ठिकाणी. तेवढं फिरण्यापेक्षा त्या ठिकाणी त्या जागेवर सगळं त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते. आणि प्राणी झूची सुद्धा माहिती, प्राणी संग्रहालयाची सुद्धा तिथं आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळते असा त्याचा अर्थ आहे. व्हॉट इज एक्स सिट्यू अँड इन सिट्यू कन्झर्वेशन. आता इन सिट्यू एक्स म्हणजे बाहेरचे आणि इन सिट्यू म्हणजे आतले आपल्या देशांतर्गत, यांचं कन्झर्वेशन का करायचं त्या ठिकाणी असं म्हणते का आपल्याला बेनिफिशियली आहे. बायोडायव्हर्सिटी पार्क. आता बायोडायव्हर्सिटीचे सुद्धा पार्क आहेत असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ या ठिकाणी आहे. बघा बायोडायव्हर्सिटी पार्क या ठिकाणी काय आहे, इट इज अन इकॉलॉजिकल असेंबलेज. इकॉलॉजिकल काय असेंबलेज म्हणजे काय, मानवी हाताने तयार केलेलं ऑफ द स्पेसीज दॅट फॉर्म सेल्फ सस्टेनिंग कम्युनिकेट्स ऑन डिग्रेडेड or barren landscape. For example, let उत्तम पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, गुरेघर, बरोबर आहे, महाबळेश्वर, बरोबर आहे, या ठिकाणी असलेले हे बायोडायव्हर्सिटीचे पार्क आहेत.
जिथे त्या ठिकाणी प्रत्येक प्राणी आणि वनस्पतीचं त्या ठिकाणी संगोपन केलेलं आहे. दिस पार्क इज द बेस्ट मॉडेल फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज इन अर्बन लँडस्कॅप. म्हणजे हे एक अतिशय सुंदर उदाहरण आहे. या ठिकाणी जैविक संवर्धन, वेगवेगळे कसे हेरिटेज त्या ठिकाणी आहे तर त्यांचं सांगोपान करून साठवलं जातं, त्याची सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे, असा त्याचा अर्थ आहे. सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज helpful in understanding the interrelation. In order to understand the interrelation between the organism and maintain the harmony on planet earth, study of biodiversity is must. बायोडायव्हर्सिटीची अभ्यास आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. आता बघा या ठिकाणी डॉक्टर SP आगरकर, आता ह्यांनी काम केलेलं त्यांच्या संदर्भामध्ये आहे. वन ऑफ द लीडिंग बॉटनिस्ट ऑफ इंडिया. डॉक्टर SP आगरकर वॉज बॉर्न इन नोव्हेंबर 1884 इन मालवण, महाराष्ट्र. आता महाराष्ट्रामध्ये ह्या शास्त्रज्ञांनी जन्म घेतलेला आहे. बॉटनीचा अभ्यास करणारा बॉटनिस्ट असं म्हणतात. त्या ठिकाणी डॉक्टर SP आगरकर यांचा जन्म नोव्हेंबर 1884 झालेला आहे, मालवणमध्ये, महाराष्ट्रामध्ये. ही एक्सप्लोर्ड द बायोडायव्हर्सिटी ऑफ द वेस्टर्न घाट व्हेअर ही केम अक्रॉस ए स्पेसीज ऑफ फ्रेश वॉटर जेलीफिश, बघा, विच वॉज अंटिल देन ओनली नोन टू फाउंड इन आफ्रिका. हे जेलीफिश आफ्रिकामध्ये राहत होते, मात्र आपल्याकडे त्यांनी त्या ठिकाणी त्यांना वाढवलं, त्या ठिकाणी त्यांचं सांगोपान केलं, असा त्याचा अर्थ आहे. दिस फाइंडिंग वेअर पब्लिश्ड इन सायंटिफिक जर्नल नेचर इन 1912. 1912 त्यांनी आपल्या या ठिकाणी जर्नल्समध्ये त्या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे, असा त्याचा अर्थ. डॉक्टर अनंड, सुप्रिटेंडेंट ऑफ द Indian Museum in Calcutta, helped Dr. Agarkar in his further endeavor to collect, preserve and conduct the microscopic examination of animal and plant specimen. प्लांट आणि वनस्पतींचं हे सगळे काही असतील तर यांना आणखी जे काही दुसरे डॉक्टर 1912 डॉक्टर आनंदाले ह्यांनी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी हे काम करण्यासाठी सगळं सहकार्य केलेले आहेत, असा त्याचा अर्थ. त्यांच्या जे काही काम केलेलं आहे त्यांचं संशोधनाचं हे स्पेसिमन कलेक्शनचं. द इन्स्टिट्यूट ARI पुणे हॅज बीन नेम्ड आफ्टर हिज नेम. बघा, नंतर या इन्स्टिट्यूटला त्यांच्या नावानं ओळखलं जातं, त्यांचं नाव दिलं गेलेलं आहे, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ. ओके, आता बघा या ठिकाणी की, आता की म्हणजे काय, या ठिकाणी त्याच्यामध्ये अशी ज्यावेळी आपण ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजे चावी म्हणल्यासारखं ते, त्याच्यानं त्या ठिकाणी सगळं पूर्ण आपल्याला उघडता येतं, असा त्याचा अर्थ आहे. आता या ठिकाणी की म्हणजे काय, की इज द टॅक्सॉनॉमिकल एड यूज्ड फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल. बघा, द की आर बेस्ड ऑन constructing the contrasting character, full stop. One of the contrasting character gets accepted and other rejected. आता याच्यामध्ये काय केलं तर कॉन्ट्रास्टिंग म्हणजे त्यांचं वेगळं कॅरेक्टर काय आहे, तर याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना काय केलं जातं, एक की तयार केली जाते. सारखे असलेले गुणधर्म त्यांची एक यादी, वेगळं असलेली त्यांची वेगळी. द स्टेटमेंट इन की इज कॉल्ड ॲज लीड. नॉर्मली की आर anatomically in nature, full stop. Let us study about the classification of living organism in the next chapter. आता क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गनिझमचा आणखी नंतरच्या चॅप्टरमध्ये आपण अभ्यास करूया, असं त्यानं सांगितलेलं आहे. मात्र या ठिकाणी आणखीन या ठिकाणी डू यू नो असं म्हटलेलं आहे. व्हेन प्लांट फ्रॉम एनी फॉरेस्ट लोकॅलिटी आर कन्झर्व्ड ऑन द नेम होली प्लेस इज कॉल्ड ॲज अ sacred grove. These also considered as a sacred natural site by
IUCN. आता ही IUCN राष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल लेवलची संस्था आहे या ठिकाणी, आणि त्यांच्यामार्फत हे काही आपण काही महत्त्वाचे जे काही प्लांट्स असतात तिचंसुद्धा आपण का साठवून ठेवतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण आपल्याला त्याला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. काही तुळशी आहे तशा प्रकारची, किंवा आणखीन वेगवेगळे प्लांट्स आहेत त्याची पूजा वगैरे केली जाते अर्चा, तशा पद्धतीनं प्लांटला त्या ठिकाणी कल्टिवेट केलं जातं. इंटरनेट माय फ्रेंड, कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द बॉटनिकल गार्डन, झूलॉजिकल पार्क, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट इन इंडिया. आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन बॉटनिकल गार्डन, झूलॉजिकल पार्कची या ठिकाणी माहिती, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट इन इंडिया जे कुठं आहेत तर ते सुद्धा त्या ठिकाणी माहिती मिळवा असं म्हणत आहे. कलेक्ट द इन्फॉर्मेशन ऑफ एंडेमिक फ्लोरा अँड फॉना इन इंडिया. आता अशा काही प्राणी आणि वनस्पती जे काही जिथं आहेत त्यांचं नामनिश होत आहेत ते कोणत्या, तर त्या ठिकाणी त्यांची माहितीसुद्धा वगैरे साठवून ठेवा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. फाइंड आउट, ओळखा म्हणत आहे. ह्युमन बीइंग इज ॲट की पोझिशन इन मेंटेन बायोडायव्हर्सिटी ऑफ द अर्थ. फाइंड आउट मोर इन्फॉर्मेशन अबाउट द फॉलोइंग. आता बघा याच्यासाठी काही नियमावली तयार केलेली आहे त्या ठिकाणी. लॉ टू प्रोटेक्ट अँड कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी इन इंडिया. आजही देशामध्ये विनाकारण झाड तोडता येत नाही, जंगली प्राण्यांना मारता येत नाही, त्याचे कायदे आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो, तुमच्या घरी जरी झाड असेल तर तोडता येत नाही, तोडलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो, मात्र त्याला पळवाटसुद्धा आहेत. आपण झाड तोडतो का तोडतो? घरावरचं झाड आम्ही तोडलेलं आहे, याचं कारण असं आहे की ते घरावर पडणार होतं, माणसं मरणार होती म्हणून आम्ही तोडलं असं त्याला कारण सांगून त्या ठिकाणी त्याची आपण काय करतो, मोकळी करतो. मात्र कायदा म्हणतो तोडायचं नाही, झाडाला तोडायचं नाही, प्राण्यांना मारायचं नाही, जंगली प्राणी. नाही तर तुम्हाला माहीत असेल जंगली प्राण्यांना मारण्याच्या प्रकरणामध्ये ते चित्रपटातला नट सलमान खान, त्याच्यावर अजूनसुद्धा केस चालू आहे. लक्षात आलं? काळवीटला मारलं होतं ते, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आता बघा नंतर दुसरा, द एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ ambitious project like the connecting river or connecting the city by the constructing the road. आता रोड वगैरे तयार करण्यासाठी ही जंगलतोड केली जाते, ते एक त्याच्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतो. डिड बेक्शर मेनिंग इन वेस्टर्न घाट अफेक्ट द क्रिटिकली एंडेंजर्ड स्पेसीज लाईक ब्लॅक पॅन्थर, काळा चित्त ज्याला आपण म्हणतो, डिफरंट कोरोपेगियस स्पेसीज, रिनो लॉंग स्पेसीज. आता काही वाईल्ड प्राणी जे काही आहेत तर त्यांची स्पेसीज कशाला काय व्हायला नामनिश व्हायचे मार्गावर आलेले आहेत, कारण माणूस त्यांचं शिकार करू राहिलं आहे, त्यांचं त्या ठिकाणी आपल्या सोयीसाठी म्हणा कशासाठी त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. तर या पद्धतीने हा धडा इथे आपला इथे संपला. लक्षात आलं?